डिस्काउंट कॅल्क्युलेट करताना ह्या दोन्हीच्या दोन्ही कंडिशन्स तुम्हाला ट्रू असायला हव्यात का? तर हो, दोन्ही कंडिशन्स ट्रू असतील तरच मला डिस्काउंट हा 10% मिळणार आहे. त्यामुळे इफ आणि ऑर पैकी आपल्याला कुठलं फंक्शन वापरायला लागणार आहे, तर अँड फंक्शनचा आपल्याला इथे वापर करायचा आहे. इफ ब्रॅकेट ओपन, एकापेक्षा जास्ती लॉजिकल टेस्ट आहेत म्हणून आपण अँड किंवा ऑरचा वापर करणार आहोत. दोन्ही टेस्ट मी इथे ऑलरेडी लिहिलं आहे. अँडचा आपण वापर करणार आहोत कारण ह्या दोन्हीच्या दोन्ही टेस्ट आपल्याला एका वेळेस ट्रू असायला हव्यात. त्यामुळे ॲज अ लॉजिकल टेस्ट ऑफ इफ फंक्शन म्हणून मी इथे अँडचा वापर करेन, अँड फंक्शनचा. अँडच्या सिंटॅक्स प्रमाणे आता आपण काम करूया. लॉजिकल 1, त्यामुळे पहिली टेस्ट आहे की मी चेक करणार आहे स्पेशल ऑफर आहे का. त्यासाठी मी ही सेल सिलेक्ट करून आय एम चेकिंग इज C41 इज इक्वल टू येस आहे का. ओके, कॉमा, पुढे आपण चेक करणार आहोत ऑर्डर व्हॅल्यू म्हणजे D41 इज इक्वल टू इज इट ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 1000. 1000 आणि 1000पेक्षा जास्त त्याची व्हॅल्यू आहे का. दोन्ही कंडिशन्स जर ट्रू असतील तर तिथे 10% डिस्काउंट आहे. दोनच कंडिशन्स आहेत म्हणून मी लॉजिकल टेस्ट इथे कंप्लीट करते, म्हणजेच मी अँडची ब्रॅकेट क्लोज करते. लॉजिकल टेस्ट नंतर इथे कॉमा दिसतोय सिंटॅक्समध्ये म्हणून मी ही कॉमा दिला आहे. व्हॅल्यू इफ ट्रू इज देर इज द डिस्काउंट ऑफ 10%. हे जर ट्रू असेल तर डिस्काउंट किती आहे, 10%. 10% कशाच्या डिस्काउंट आहे, तर सेल्स व्हॅल्यूच्या, खरेदीच्या किमतीच्या म्हणजेच ऑर्डर व्हॅल्यूच्या. सो 10% मल्टिप्लाय बाय ordered value. Otherwise how much is the discount? Otherwise discount is 0. Okay, so आपण लॉजिकल टेस्ट, व्हॅल्यू विथ ट्रू आणि व्हॅल्यू विथ फॉल्स या तिन्ही गोष्टी टाकल्यात का हे आपण परत एकदा चेक करूयात. येस, लॉजिकल टेस्टमध्ये आपल्या दोन कंडिशन्स आहेत म्हणून अँडचा वापर केला. ओके, अँड फंक्शनचा रिझल्ट ट्रू किंवा फॉल्स येतो. अँड जर ट्रू असेल तर 10% डिस्काउंट आहे. 10% डिस्काउंट कशाच्या 10%, तर ऑर्डर व्हॅल्यूच्या म्हणजेच खरेदीच्या किमतीच्या. सो दिस इज युअर व्हॅल्यू विथ ट्रू. हा एवढा पोर्शन म्हणजे व्हॅल्यू विथ ट्रू. आणि अँड फंक्शन जर फॉल्स असेल तर रिझल्ट प्रिंट होणार 0. दॅट मीन्स 0 इज युअर व्हॅल्यू इफ फॉल्स. या तीन गोष्टी आपण बघितल्यात. एंटर करूयात. पहिला प्रॉडक्ट आपण कन्सिडर करूयात. स्पेशल ऑफर आहे आणि 1000च्या वर खरेदीची किंमत आहे म्हणजेच तिथे 10% डिस्काउंट असणार आहे. अँड देन आय एम गोइंग टू ड्रॅग द फॉर्म्युला. दुसरा प्रॉडक्ट पहा, स्पेशल ऑफर नाही आहे त्यामुळे डिस्काउंट मिळणारच नाही, मग ऑर्डर व्हॅल्यू चेक करण्यात काही मुद्दाच नाही आहे. तिसरा प्रॉडक्ट पहा, स्पेशल ऑफर आहे पण ऑर्डर व्हॅल्यू 1000च्या खाली आहे त्यामुळे डिस्काउंट मिळणार नाही. आणि चौथा प्रॉडक्ट, स्पेशल ऑफरही आहे आणि ऑर्डर्ड व्हॅल्यू पण 1000च्या वर आहे त्यामुळे इथे परत 10% डिस्काउंट. त्यामुळे टोटल काय येणार, ऑर्डर व्हॅल्यू मायनस दिस डिस्काउंट. सो डिरेक्टली यू कॅन कॅल्क्युलेट दिस. ओके, ही जर 2-3 उदाहरणं मी ही जी घेतली ती जर आपण नीट लिस्ट आउट केली, नीट बघितली, तोच टेबल मी सारखा वापरला आहे सेल्स टार्गेटचा. काही ठिकाणी आपण कमिशन कॅल्क्युलेट केलं आहे. पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण रिझल्ट अचीव्ड किंवा नॉट अचीव्ड असे बघितलेत. पहिलं उदाहरण होतं की इफ द सेल्स आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू टार्गेट, रिझल्ट ऑफ अचीव्ड शुड बी शोन. इफ सेल्स डू नॉट रीच द टार्गेट, रिझल्ट ऑफ नॉट अचीव्ड शुड बी शोन. या केसमध्ये एकच टेस्ट होती आणि आपल्याला चेक करायचं होतं की सेल्स हे टार्गेटपेक्षा जास्ती आहे का. असेल तर अचीव्ड, नसेल तर नॉट अचीव्ड. दुसरं उदाहरण, सेल्स टार्गेटपेक्षा जास्त असेल तर कमिशन 10% होतं सेल्सच्या, आणि जर सेल्स कमिशनपर्यंत पोहोचत नसेल म्हणजेच काय सेल्स हा टार्गेटपेक्षा कमी असेल तर कमिशन होतं 5% सेल्सच्या. तर ह्या केसमध्ये पहिला एम्प्लॉई कन्सिडर केला. सेल्स टार्गेटपेक्षा जास्त आहे का ही तुमची लॉजिकल टेस्ट होती. असेल तर 10% डिस्काउंट सेल्सच्या, नसेल तर 5% डिस्काउंट सेल्सच्या.
ओके. तिसरं उदाहरण, 10% डिस्काउंट दिला जातोय, पण त्या केसमध्ये स्पेशल ऑफर असायला हवी आहे त्या पर्टिक्युलर प्रॉडक्टवर. स्पेशल ऑफर असेल आणि खरेदीची किंमत 1000पेक्षा जास्त असेल तरच 10% डिस्काउंट आहे. मग ह्या दोन गोष्टी मी आधी लिस्ट आउट केल्या की दोन कंडिशन्स काय असायला पाहिजे त्या आधी लिहून घेतल्या, आणि हे जर ट्रू असेल तर 10% डिस्काउंट, फॉल्स असेल तर 0 डिस्काउंट. आणि तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये मी इफ सोबत अँड फंक्शनचा वापर केला, कारण एकापेक्षा जास्त कंडिशन्स इथे होत्या आणि दोन्हीही कंडिशन्स ट्रू होत्या. अजून एक पुढचं उदाहरण आपण बघूयात. हे काही पेमेंटचे गेटवेज इथे दिलेत. द फॉलोइंग टेबल शोज लिस्ट ऑफ ऑर्डर्स टेकन बाय अ कंपनी. हँडलिंग चार्ज ऑफ ₹5 इज मेड ऑन ऑल ऑर्डर्स पेड बाय विजा और डेल्टा कार्ड्स. विजा किंवा डेल्टा कार्डने पेमेंट जर केलेलं असेल तर कॉस्टमध्ये ₹5 एक्स्ट्रा चार्ज आपल्याला ॲड करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, पहिला रेकॉर्ड आपण कन्सिडर करूयात. E55 पेमेंट टाईप कॅश आहे. तर ह्या केसमध्ये आपण काय चेक करणार की E55 म्हणजेच ही जी मी सिलेक्ट केलेली सेल आहे ही सेल, इज इट अ व्हिजा or is it a delta? If it is visa, then cost plus 5 we have to do, or if it is a delta, then also we have to do cost plus 5, right? उदाहरणार्थ पुढची सेल आपण कन्सिडर करूया. तर हे करताना, मॅन्युअली करताना आपण नेमक्या काय काय गोष्टी लक्षात घेतोय ते बघूयात. की मी E55 ही जी सेल आहे ती कन्सिडर करते पहिल्यांदा, आणि आपण चेक करतोय E55 की ती व्हिजा आहे का किंवा ती डेल्टा आहे का. असेल तरच आपण कॉस्टमध्ये 5 ॲड करतोय. दॅट मीन्स पहिल्यांदीच आपण लॉजिकल टेस्ट आता इथे लिहून घेऊयात. सो दॅट मीन्स E55 आपण चेक करतोय. इज इट व्हिजा? दॅट मीन्स इज इट इक्वल्स टू व्हिजा, राईट? तीच सेम सेल आपण चेक करतोय. इज E55 इक्वल्स टू डेल्टा? डबल कोट्स आपण वापरतोय कारण ह्या टेक्स्ट व्हॅल्यूज आहेत. सो वी आर चेकिंग इज E55 इज इक्वल टू व्हिजा और इज E55 इज इक्वल टू डेल्टा. ह्यापैकी दोघांपैकीही एक जरी ट्रू असलं तर मला कॉस्टमध्ये 5 ॲड करायचे आहेत, राईट? सो लॉजिकल टेस्ट ऑलरेडी आपण मेन्शन केलं आहेत, आपण लिहून घेतलं आहेत एका साईडला. सो आय एम गोइंग टू combine it with if function, right? Again we will follow the sequence. How many tests are there? There are 2 tests now. Either it should be visa or it should be delta. That means 2 टेस्ट आहेत आणि दोघांपैकी एक कुठली तरी आपल्याला ट्रू हवी आहे, म्हणून मी इथे ऑरचा वापर करणार, राईट? सो आय एम गोइंग टू राईट इज E55 इज इक्वल टू व्हिजा, डबल कोट्स, पहिली टेस्ट झाल्यानंतर कॉमा, परत आपण चेक करतोय इज E55 इज इक्वल टू डेल्टा, आणि लॉजिकल टेस्ट इथे कंप्लीट होणार, कॉमा, व्हॅल्यू विथ ट्रू. हे जर ट्रू असेल तर आपल्याला ₹5 हँडलिंग चार्ज कॉस्टमध्ये ॲड करायचा. इफ दिस इज ट्रू देन कॉस्ट प्लस 5, comma, otherwise what? Otherwise cost will remain same. Otherwise 0 नाही येणार. Otherwise cost will remain same. That's why D55. This D55 will be the value if false. Okay. फंक्शन पूर्ण झाल्यानंतर तुम्ही फॉर्म्युल्यातल्या कुठल्याही भागात जर क्लिक केलं, तर आता उदाहरणार्थ मी ऑरच्या आतमध्ये क्लिक केलंय तर मला खाली ऑरचा सिंटॅक्स दिसतोय. मी ह्या भागात जर आले तर हा दिस इज द पार्ट ऑफ इफ फंक्शन. दॅट्स वाय व्हॅल्यू विथ ट्रू हा भाग आहे, म्हणून व्हॅल्यू विथ ट्रू खाली तुम्हाला बोल्ड असलेलं दिसेल. इथे जर मी क्लिक केलं तर व्हॅल्यू विथ फॉल्स मीन्स D55 ते आपल्याला बोल्डमध्ये दिसतंय. ओके.
and I am going to drag the formula. ओके, सो जिथे जिथे विजा किंवा डेल्टा आहे तिथे तिथे 5 रुपये ॲड झालेत. फॉर एक्झाम्पल आपण जर इथे आता पेमेंट टाईप जर बदललं तर कॉस्ट पण अपडेट त्या पद्धतीने होतीये, राईट. फॉर एक्झाम्पल पहिलंच एक्झाम्पल आपण घेऊया. इथे विजा लिहिताना VISA आणि चुकून तुम्ही स्पेस दिली आहे, तर त्या केसमध्ये 5 ॲड होणार नाहीत. सो मग इथे जर आपण स्पेस ॲड केली तर हा खालचा जो विजाची व्हॅल्यू आहे ती येणार नाही आहे. तर ह्या केसमध्ये आय कॅन राईट विजा आणि स्टार किंवा ॲस्टेरिक तुम्ही त्याच्या पुढे मेन्शन करू शकता. हाऊ आय हॅड रिटन VISA अँड ॲस्टेरिक आय हॅड गिवन. ह्याचा अर्थ होतो की विजाने सुरू होणारं काहीही. मग सो देअर मे बी अ सिंगल स्पेस, देअर मे बी अ डबल स्पेस, ट्रिपल स्पेस किंवा एखादं चुकून कुठलं तरी स्पेशल कॅरेक्टर किंवा कॉमा डॉट असं चुकून जरी प्रिंट झालेलं असलं तरी तो त्याला इन्क्लूड करेन. आणि VISA, जस्ट अ मिनिट, E55 equals to visa star E55 equals to delta. Or we can write it or comma E55 equals to double quotes visa space and double quote complete. सो ह्या तिघांपैकी कुठलीही एक कंडिशन जरी ट्रू असली देन इट विल डू +5. ओके, सो अशा पद्धतीने आपण इफ, सिम्पल इफ अँड इफ ऑर अशा 3 गोष्टींचा वापर आपण कसा केला याच्यासाठी भरपूर एक्झाम्पल्स बघितलीत. पुढच्या सेशनमध्ये आपण लुकअप आणि रेफरन्स फंक्शन्स कशी आणि कुठे वापरली पाहिजेत आणि सिंटॅक्स प्रमाणे कशी काम त्याच्यासोबत केलं पाहिजे हे बघूयात.